मंडळी, नशीबवान या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर मागच्या एपिसोडमध्ये रुद्रची जरा फजिती झाली बरं का, गिरिजापासनं त्याची ओळख लपवण्यासाठी. आजच्या भागात बघा, या नागेश्वरला त्याचा फोटो पडलेला दिसलाय आणि त्याच्या कामावाल्या माणसाकडनं तो फोटो पडलाय, त्यामुळे तो प्रचंड चिडतो. इकडे गिरिजाने वासंतीच्या पायाला बँडेज केलेलं असतं आणि ती निघणार असते, तेव्हा वासंती म्हणते, अगं थांब जरा, ते कपाट आहे ना ते उघड बरं. त्यावर गिरिजा म्हणते, नाही नको काकू, म्हणजे नको मॅडम, मी पैसे डॉक्टरांकडनं घेणार आहे. त्यावरती वासंती म्हणते, अगं बेटा, मी तुला पैसे नाही देते, आज दसरा आहे की नाही, आज सणाच्या दिवशी तू घरी आलीस, त्यामुळे मी तुला. आता गिरिजा म्हणते, अगं कपाट उघड बेटा. वासंती तिला कपाट उघडायला सांगते आणि म्हणते, त्या कपाटातनं एक पिशवी आहे बघ वरती, ती दे बरं मला. गिरिजाने ती पिशवी या हातात दिली वासंतीच्या आणि वासंतीने त्या पिशवीमधनं एक सुंदर अशी साडी या गिरिजाला दिली आहे बरं का, आणि म्हणते, ये इकडे. आता गिरिजा म्हणते, नाही नाही, ह्याची काय गरज आहे. त्यावरती वासंती म्हणते, नाही नाही, तू पैसे नाही घेतलेस ना, हरकत नाही आहे, पण तुला साडी घ्यावी लागेल. गिरिजा म्हणत असते, नाही खरंच नको अहो मॅडम, राहू द्या ना. पण वासंती आग्रहाने तिला म्हणते, नाही नाही, आण बरं बेटा कुंकवाचा करंडा आण. आता गिरिजा तिला आता कुंकवाचा करंडा आणून देते बरं का. आणि इकडे हा नागेश्वर त्याच्या माणसावर प्रचंड चिडतो आणि त्याला पायाखाली तुडवत म्हणतो, काय रे, तुला बोंबलायला काय झालं, एवढ्या कशाला वरडत आला रे. नागेश्वरला भेटायला बाहेर काही माणसं आलेली असतात बरं का. नागेश्वर आता त्या माणसाचा जीव घेणार असतो अक्षरशः. तेवढ्यात त्याची बहीण तिथे पोहोचते आणि त्या माणसाला वाचवत म्हणते, ए बाबा, ए उठ, काय चाललंय इथे. त्यावरती तो माणूस म्हणतो, काम करणारा, अहो ताईसाहेब, बाहेर माणसं आले, एवढंच सांगायला आलो होतो मी साहेबांना. मग आता नागेश्वर म्हणतो, एवढ्या मोठ्यानं ओरडला हा, बोंबलायला काय झालं याला, चल निघितून, नाही तर फुकटचा मरशील. आता ती बहीण म्हणते त्याची, उर्वशी, अरे शांत व्हा बरं दादासाहेब, शांत व्हा. आणि आता तो नौकर बिचारा आधी पळून जातो बरं का याच्या तावडीतून सुटल्यावर. त्यावरती आता उर्वशी म्हणते, काय दादासाहेब, काय चाललंय तुमचं, अहो किती टेन्शन असलं तरी तुम्हाला सगळ्यांसमोर तुमची इमेज जपावी लागणार आहे, आणि स्पेशली रुद्रसमोर. अशी कितीतरी संकटातनं आपण आतापर्यंत मार्ग काढलेला आहे. नागेश्वर म्हणतो, या संकटातून पण मार्ग काढणार मी दीदी, या पण संकटातून मार्ग काढणार, पण आज या नशिबाच्या फेऱ्यात नागेश्वर जिंकणार, हा डाव आम्ही जिंकणार आहे. इकडे गिरिजाला छान कुंकू वगैरे लावून या वासंतीने साडी दिली आहे आणि वासंती म्हणते, घे बेटा, आज दसरा आहे की नाही, दसऱ्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा. गिरिजा म्हणते, हो काकू, हो मॅडम, तुम्हाला सुद्धा. सॉरी प्रेक्षकांनो, ती मॅडम म्हणत असते आधी. मग बघा इकडे मध्येच देवी आईचा फोटो त्यांनी दाखवलाय आणि गिरिजा कशी नशिबाने यांच्या घरात येते असं त्यांनी दाखवलंय बघा. आता गिरिजा म्हणते, तुम्हाला खरं सांगू, माझी आई ना नेहमी म्हणते की माझ्या ती पाठीशी आहे, आणि मला ना तुमच्यासारखं कोणी भेटलं की मला तिचे वाक्य आठवतात बघा. आता गिरिजा खूप भावूक होऊन म्हणते, पहिल्यांदा ती गेल्यानंतर मला दसऱ्याला पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी दिलंय. त्यावर वासंती म्हणते, अगं खरं तर ही साडी मी कोणाला तरी द्यायची म्हणूनच घेतली होती बघ, या साडीवर तुझंच नाव होतं म्हणून ती तुझ्याकडे आली बघ बेटा. त्यावर गिरिजा म्हणते, हो, ही साडी ना तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद मी सोबत ठेवेल माझ्या कायम. गिरिजा असं म्हणून आता पटकन वासंतीला नमस्कार करते. वासंती म्हणते, सुखी राहा बेटा, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. गिरिजा म्हणते, येते मी उद्या येते मॅडम. आता ती ते पिशवी घेते साडीची आणि थँक्यू म्हणते आणि म्हणते, हे मी ठेवून देते कप जाता जाता. आता त्या कपामध्ये थोडासा चहा उरलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. आणि आता काय होतं ते बघा. इथून पुढे ना जरा म्युझिकल थरार त्यांनी दाखवलाय. काय आहे ना, या मालिकेमध्ये म्युझिकल थरार खूप दाखवतात, पण जबरदस्त मालिका आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला पिंकी मालिका आठवते का? बस एक्झॅक्टली त्याच मालिकेसारखी अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी दाखवली आहे त्यांनी. मला ही मालिका प्रचंड आवडली आहे. तर बघा, म्हणजे अर्थातच तुम्हाला आवडत असेल तर आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. आता ही गिरिजा तो चहाचा कप घेऊन जाते बाहेर, तेव्हा तिची आणि नागेश्वरची भेट होते. तुम्ही याच क्षणाचीच वाट बघत होतात ना. तर बघा, आता ही गिरिजा जेव्हा बाहेर जाते तेव्हा नेमकी तिकडनं उर्वशी येत असते. गिरिजा आणि उर्वशीची काय दुश्मनी आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. आता गिरिजा उर्वशीला बघणारच असते, पण तेवढ्यात माणसांचा बराच जमाव असल्यामुळे त्या गिरिजाला उर्वशीचा चेहरा नीट दिसत नाही. गिरिजा बघायचा प्रयत्न करते की समोरून कोण येत आहे,
पण गिरिजाला उर्वशीचा चेहरा दिसतच नाही. ती फक्त बघते की कोण आहे गड्या तिकडे, अशी वाकून वाकून बघत असते. आणि हा थरार त्यांनी बराच वेळ दाखवलाय, पण गिरिजाला काही उर्वशीचा चेहरा दिसतच नाही. त्यामुळे कदाचित गिरिजाला कळणारच नाही की उर्वशी सुद्धा या घरात राहते. रुद्राने तर त्याचं सत्य लपवलंच आहे की तो प्रभास आहे म्हणून. पण बघा, आजही जरा गंमत जम्मत घडली आहे बरं का. पुढच्या सीनमध्ये काय होतं ते बघा. आता उर्वशी तिथून निघून जाते आणि तेवढ्यात गिरिजाला सुद्धा कोणाचा तरी फोन येतो. गिरिजा फोन रिसीव्ह करत बाजूला जाते आणि तिला उर्वशीचा चेहरा दिसतच नाही. आता बघा पुढे काय होतं प्रेक्षकांनो. गिरिजा फोनवर बोलत बोलत बाजूला जाते आणि इकडे ही उर्वशी पण खोलीमध्ये निघून जाते. आता नागेश्वर खाली येतो, सगळ्या लोकांना म्हणतो नमस्कार नमस्कार, 2 मिनिटं आलोच आम्ही, असं म्हणून देवीच्या पाया पडायला जातो बरं का नागेश्वर. आणि तिथे उभी असते गिरिजा. आता गिरिजा नेमकी फोनवर बोलत बोलत आणि हातात चहाचा कप घेऊन पुढे येत असते. आणि बाहेर अंगणामध्ये रुद्र उभा असतो आणि रुद्रला आता समोर ते जोगतीन आणि तो माणूस दिसतोय बरं का. आणि तो मोठ्याने म्हणत असतो आई आई भवानीचा उदो उदो. तो माणूस रुद्राला म्हणत असतो अजून किती दिवस हुलकावणी करणार, पाप पुण्य समोरासमोर उभं राहणार. आणि इकडे नागेश्वर आणि गिरिजा दोघे समोरासमोर उभे राहतात. हा माणूस म्हणत असतो पापाची कितीही घडी भरली तरी पुण्य त्या घड्यांना फोडतंच, असं म्हणून तो माणूस आता बाहेर असं बोलतोय, चेतावणी देतोय. पाप पुण्याच्या लढाईमध्ये पुण्याचा विजय होणार. आणि तेवढ्यात गिरिजा या नागेश्वरला टक्कर देतेच आणि चहा जो उरलेला असतो कपामध्ये तो या नागेश्वरच्या शर्टवर सांडतो. आता बघणारे लोक सगळे अचंबित होतात. आता सगळ्यांनाच वाटतं की गिरिजाचं काही खरं नाही, आता नागेश्वर चिडणार. इकडे तो माणूस पुन्हा म्हणत असतो बोला आई तुळजा भवानीचा उदो उदो. आणि बाहेर रुद्र उभा असतो अंगणामध्ये. नागेश्वर आता ते चहा सांडलेला बघतो. खरं तर त्याला खूप संताप आलेला असतो बरं का. आता तो ओरडणारच असतो गिरिजावर, अरे ये डोळे का काय आहे, असं म्हणून तो पुढे बघतो. आणि बघतो तर काय, त्याला समोर दिसते गिरिजा. आणि त्याला कार्यक्रमातली ती क्षण आठवतो, ती आठवण आठवते. त्याला गिरिजा दिसते तेव्हा गिरिजामध्ये त्याला आई सप्तशृंगीचा भास झालेला असतो आणि त्याच वेळेला त्याच्या हाताला पण खिळा घुसलेला असतो. हा सीन तुम्ही पाहिलाय का प्रेक्षकांनो, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या नागेश्वरच्या हाताने गिरिजाला बक्षीस मिळालेलं असतं. तो क्षण नागेश्वरला आठवतो आणि तो घाबरतो आणि तो लगेच त्याची शब्द मागे घेतो बरं का. आणि म्हणतो अरे ही तीच पोरगी आहे, हिच्या मागं आम्हाला देवी दिसली होती, असा नागेश्वर मनात बोलतो बरं का. आणि कोणीतरी माणूस ओरडतो काय ग पोरी तुला दिसत नाही का. नागेश्वर म्हणतो अरे नाही नाही राहू द्या, त्या पोरीला काही बोलू नका, काय मुद्दाम नाही केलं, पोरीनं चुकून सांडला असेल चहा. नागेश्वरचं हे रूप बघून सगळ्यांनाच नवल वाटलंय. आता गिरिजा म्हणते सॉरी मी खरंच मुद्दाम नाही केलं. नागेश्वर म्हणतो ए पोरी तुला लागलं नाही ना, अगं मुद्दाम नाही केलं, तू कळलं मला, त्या दिवशी मी कार्यक्रमाला आलो होतो, तू तीच पोरगी आहेस ना. काय ग तू गिरिजा ना, तू इथे कशी काय. त्यावर आता मागून तो नौकर म्हणतो मालकीनबाईंच्या मलमपट्टीसाठी आल्या होत्या त्या इथे. गिरिजा म्हणते हो. त्यावर नागेश्वर म्हणतो ते चहा सांडला ते पुसरे, काय उभं राहिलं रे. ठीक आहे मंडळी, जरा चहा सांडलाय कुर्त्यावर, मी बदलून येतो असं म्हणून आता नागेश्वर तिथून निघून जातो बरं का कुर्ता बदलायला. पण नागेश्वरच्या मनामध्ये गिरिजासाठी राग आलाय, पण तो व्यक्त नाही करू शकला. हे एक नवलच. गिरिजा नागेश्वरला जाताना पुन्हा एकदा सॉरी म्हणते बरं का. तर बघा आता तिथे असलेले लोक म्हणतात वा वा केवढं मोठं मन आहे या माणसाचं, उगीच नाही मोठे झाले नागेश्वरराव, जो संयम मानतो त्याला देवाच्या जागेवर मानतात. चिरंजीव असेच आहे बरं का रुद्रप्रताप दादा. आता ही गिरिजा विचार करते रुद्रप्रताप, पुन्हा एकदा तेच नाव. आता ही गिरिजा सगळं ऐकते बरं का प्रेक्षकांनो. आणि तिला आठवतं की रुद्रप्रताप हे नाव मी का सारखं सारखं आठवते. तिथे असणारी लोक गिरिजा समोर चर्चा करताय, रुद्रप्रताप काही कमी नाहीये, ते पण बरंच करतात लोकांसाठी. मग गिरिजाला कळतं की रुद्रप्रताप नागेश्वरचाच मुलगा आहे, पण तो रुद्रप्रताप म्हणजे तिला माहीत असलेला प्रभास आहे हे तिला अजून कळलं नाहीये. इकडे रुद्रने त्या जिजीच्या मुलाला फोन केला. जिजी म्हणजे वासंतीची बहीण आणि हा तिचा मुलगा जो रुद्राचा जिगरी दोस्त आहे. आता तो फोन उचलून म्हणतो बोल की. आता रुद्र म्हणतो अरे ऐक ना गिरिजा घरी आली आहे. त्यावरती तो त्याचा भाऊ म्हणतो अरे काय सांगतोय रुद्र, ती कशाला आली आहेस तिथे, ती कशाला आली आहे तिथे. रुद्र त्याला गमतीत सांगतो अरे माझी वाट लागली आहे यार, मला इथे माझे सगळे फोटो लपवावे लागतात. त्यावरती त्याचा भाऊ म्हणतो हाय का, तुला सांगितलं होतं तिला सगळं खरं खरं सांगून टाक. तेवढ्यात आता मागून त्याची आई ऐकते सगळं आणि म्हणते अय काय रे, अय कोणाला बोलतोय रे फोनवर, कोणाला सांगायचंय खरं टायमावर.
आता तो जरा गडबडतो त्या रुद्रचा भाऊ आणि म्हणतो, अगं काही नाही आई, आता ती म्हणते, जीजी काय रे, काय चाललंय? त्यावरती तो म्हणतो, अगं आई तो प्रभास नाही का, प्रभास, अगं प्रकाश ग, अगं तो आपल्या कामावरचा प्रकाश, अगं त्याला खोटं कारण सांगून सुट्टी पाहिजे. त्यावर जीजी म्हणते, खोटं कशाला बोलायचं, काय रे पोरीचं चक्कर आहे का रे काही? आता बघा हा, तो भाऊ घाबरतो रुद्रचा, पण म्हणतो, अगं नाही आई तसं काही नाही, अगं ते देवीचा कार्यक्रम आहे ना म्हणून त्याला सुट्टी पाहिजे बघ. आता जीजी म्हणते, आणि इकडे मी बोलते त्या प्रकाशशी. आणि असं म्हणून जीजी तिच्या मुलाच्या हातून फोन घेते आणि म्हणते, काय र, कोण बोलतंय तिकून? हा काय रे, तुला दसऱ्याला जायचंय ना देवीच्या दर्शनाला? दसऱ्याच्या दिवशी जायचं ना बाबा, मग खोटं कशाला बोलतो? आणि खोटं बोललास तरी पण काही हरकत नाहीये, देवीच्या दर्शनासाठी खोटं बोललं तर चालतं. हॅलो हॅलो असं म्हणून ती बोलत असते, पण तिकडनं रुद्रने फोन कट केलेला असतो. जीजीचा मुलगा पण घाबरतो आणि म्हणतो, आणखी इकडे फोन ठेवला वाटतं, तिकडनं फोन आण. आता बघा प्रेक्षकांनो, रुद्रला गिरिजाला घरी सोडायचं असतं, त्यामुळे तो मुद्दाम बाहेर उभा आहे त्याच्या गाडीजवळ. तेवढ्यात गिरिजा येते आता आतनं, आणि पिशवी तिच्या हातातच आहे बरं का साडीची. तर आता बघा गिरिजा येते तेव्हा रुद्र मनाशीच बोलत असतो, आली 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 आली, आता काय करू, आली. गिरिजा म्हणते, काय हो प्रभास, तुम्ही इथे कसे, गेला नाहीत का अजून? रुद्र म्हणतो, तुम्हाला सोडून कसा जाईल मी? त्यावर गिरिजा म्हणते, काय बोललात? रुद्र म्हणतो, नाही म्हणजे तुम्हाला सोडीन आणि मग जाईल, चला चला मी सोडतो तुम्हाला. गिरिजा म्हणते, नाही मला घरी नाही जायचंय, मला दुसरीकडे जायचंय. रुद्र म्हणतो, कुठे जायचंय तुम्हाला? गिरिजा म्हणते, ते सिटी हॉस्पिटलमध्ये जायचंय. त्यावर रुद्र म्हणतो, सिरियसली? त्यावर गिरिजा म्हणते, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? रुद्र म्हणतो, नाही म्हणजे कोणी सिरियस आहे का असं विचारतोय तुम्हाला? गिरिजा म्हणते, नाही सिरियस नाहीये, आहे ते ओळखीचे, ते ॲडमिट आहेत. रुद्र म्हणतो, चला ना मी सोडतो तुम्हाला. गिरिजा म्हणते, पण तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचं असेल ना? रुद्र म्हणतो, अहो ते ठीक आहे, पण कसं आहे, सगळे रस्ते जसे देवी आईच्या मंदिराकडे जातात ना तुळजापुरातले, तसंच माझे रस्ते तुमच्याकडे जातात. गिरिजा म्हणते, काय बोलताय तुम्ही, जाते मी माझी. असं म्हणून गिरिजा आता थोडी पुढे जाते आणि विचार करते, एवढा हात सोडतोय तर जाऊयात त्याच्यासोबत, तेवढा माझा टाईम वाचल. आणि ते थांबले पण होते ना बिचारे. असं म्हणून गिरिजा आता पुन्हा रुद्रजवळ येते बरं का, आणि म्हणते, प्रभास हो काय हो, म्हणजे चालू नाही आहे का ही गाडी? रुद्र म्हणतो, चालू आहे ना. आणि त्याने गाडी चालूच केलेली नसते बरं का प्रेक्षकांनो, गाडीला जी चाबी असते ना ती ऑफ असते. गिरिजा त्याला हसते आणि म्हणते, काय हो तुम्ही औषध नाही घेतलं का? अहो गाडीची किल्ली अशी ऑन करायची असते, ऑनच केली नाही तुम्ही गाडी, आणि कशी स्टार्ट होईल, चला आता. असं म्हणून ती बसते बरं का गाडीवर त्याच्या मागे. रुद्रला बोलतं, गारगार वाटतं. रुद्र म्हणतो, तुम्ही येताय खरंच माझ्यासोबत? गिरिजा म्हणते, अजून कोणी येणार आहे का तुमच्यासोबत? आता मी येते ना, चला चला गाडी चालू करा, ट्रिपल सीट येते का तुम्हाला चालवता? आता रुद्र हसतो बरं का तिला आणि म्हणतो, नाही नाही मी तुम्हालाच सोडतो. असं म्हणून आता तो गाडी सुरू करतो बरं का, आणि इथे त्याला गिरिजासोबत केलेला पहिला प्रवास आठवलाय, आणि तो प्रवास आठवतो त्याला, आणि सॉलिड गुदगुल्या होतात मनातल्या मनात. तो मनाशीच बडबडतो, दिवसा बघितलेली स्वप्न पूर्ण होतात तर. गिरिजा त्याला म्हणते, काय बोलताय? रुद्र म्हणतो, काही नाही काही नाही, आणा ती पिशवी इकडे आणा. आणि ती पिशवी, रुद्र गिरिजाला म्हणतो, पिशवी आणा इकडे, आईसाहेबांचा आशीर्वाद मिळाला वाटतं तुम्हाला. गिरिजा म्हणते, हो असं का बोलताय? आता रुद्र हसतो बरं का मनाशीच. गिरिजा म्हणते, नीट चालवा बरं गाडी, नाहीतर पडू आपण. रुद्र म्हणतो, पडलेलोच आहे आपण आधीच. गिरिजा म्हणते, काय बोलत असता हो तुम्ही? रुद्र म्हणतो, विश्वास ठेवा माझ्यावर. गिरिजा म्हणते, चला ठेवला. आणि आता रुद्र गाडी स्टार्ट करतो आणि दोघं निघालेत आता सिटी हॉस्पिटलमध्ये जायला. इकडे नागेश्वर चिडतो आणि या वासंतीच्या अंगावर चहाचा डाग लागलेला तो कुर्ता फेकतो आणि म्हणतो, हे काय आहे? हे त्या पोरीनं केलं, ती आली होती ना मग अशी तुम्हाला मलमपट्टी करायला. मग आता ती वासंती म्हणते, का काय झालं? नागेश्वर म्हणतो, त्या पोरीनं डाग पाडलाय आमच्या कुर्त्यावर. आणि झालेला प्रकार वासंतीला सांगतो बरं का. वासंती घाबरते. नागेश्वर म्हणतो, त्या पोरीला समजावून सांगा, पुढच्या बारीला असंच झालं तर सोडणार नाही तिला. कुठे तुमचे चिरंजीव? वासंती म्हणते, मला नाही माहिती कुठे. त्यावरती रुद्र म्हणतो, कुठे लक्ष असतं तुमचं? सांगा त्यांना मैदानावर यायला, रावण दहन आहे आज आमच्या हातानं तिथे. बरं झालं चिरंजीवांना तुमच्यापासून लांब ठेवलं, नाहीतर तुमच्यासारखे घरभेदी झाले असते ते. असं म्हणतो तो, तेव्हा ही बघतच राहते वासंती नागेश्वरकडे. आता नागेश्वर निघून जाणार असतो तेव्हा पुन्हा तिला धमकी देतो वासंतीला आणि म्हणतो, तो चहाचा डाग निघाला पाहिजे बरं का, लक्षात ठेवा.
वासंती बिचारी आता काहीच बोलत नाही. इकडे रुद्र मात्र गिरिजासोबत सगळ्या प्रवासाचा आनंद घेतोय. आणि इथे त्यांनी एक सुंदर आणि गोड गाणं ऐकवलंय आपल्याला. हे गाणं ऐकायचं असेल तर हा भाग टीव्हीवर बघायला विसरू नका. खूप वेळ त्यांनी हे गाणं दाखवलंय. इथे रुद्र आता इमॅजिन करतोय की मागे गिरिजाने सुद्धा गॉगल लावलाय आणि ती अशी लपून छपून त्याच्याकडे बघते. आणि आता गाडीचा ब्रेक लागल्यावर गिरिजा अशी त्याच्या अंगावर पडते. त्याला फार भारी वाटतंय. तो तिच्या फुल ऑन प्रेमात पडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता बघा बोलता बोलता हॉस्पिटल येतं सुद्धा. गिरिजा म्हणते, अहो थांबा थांबा प्रभास, आलं ना हॉस्पिटल. आता हा रुद्र म्हणतो, अरे इतक्या लवकर आलं सुद्धा. गिरिजा म्हणते, म्हणजे? रुद्र म्हणतो, म्हणजे बघा किती लवकर सोडवलं मी तुम्हाला, असं म्हणायचं होतं मला. गिरिजा म्हणते, प्रभास, तुम्ही ना नेहमीच काहीतरी विचित्र बोलता. तुम्हाला बोलायचं काहीतरी वेगळं असतं, पण तुम्ही भलतंच बोलता बाबा. म्हणून सांगते, वेळच्या वेळेवर औषध घेत जा. रुद्र म्हणतो, औषधाचं सोडा हो, आता ॲडमिटच होईल म्हणतो. आता गिरिजा म्हणते, काय? अहो काय बोलताय? रुद्र म्हणतो, गंमत केली मी. आता ही गिरिजानं त्याची गंमत करते बरं का आणि म्हणते, हे बघा प्रभास, मला तुमच्याशी काहीतरी सिरियस बोलायचं आहे बरं का. प्रभास घाबरतो, म्हणजे रुद्र घाबरतो आणि तिच्याकडे बघायला लागतो. त्यावरती गिरिजा म्हणते, हे बघा प्रभास, तुम्ही ना एक गोष्ट लक्षात ठेवा, सिरियसली लक्षात ठेवा. यापुढे गाडी सुरू करताना आणि गाडी सुरू झाल्यानंतर, गाडीचा प्रवास झाल्यानंतर गाडी बंद करायचं विसरू नका. आणि मग रुद्र हसायला लागतो. गिरिजा म्हणते, अहो सकाळी पाहिलं पेपरमध्ये हा जोक म्हणून तुम्हाला ऐकवला. बरं, शुभ दसरा. असं म्हणून ती आता रुद्रला हातात हात मिळवते. आता रुद्र पण शुभ दसरा म्हणतो आणि तिचा हात खूप वेळ हातात घेतो. आता गिरिजा आणि रुद्र या दोघांचे प्रेमाचे संकेत हे वेगळे सांगायला नको, कारण आता गिरिजा या नागेश्वरच्या घरात सून म्हणून आल्यावरती बऱ्याच गोष्टी तिच्या लक्षात येतील. प्रेक्षकांनो, मालिकेची कथा अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? खूपच मजा येणार आहे. आता इथे कोणीतरी या दोघांचा फोटो काढलाय. हा व्यक्ती कोण आहे ते मला कळलेलं नाहीये, पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की नेमकं हा व्यक्ती कोण आहे ज्याने रुद्र आणि या गिरिजाचा फोटो काढलाय. तर बघा, आता तो फोटो काढतो आणि निघून जातो. गिरिजा आता रुद्रला म्हणते, अहो रुद्र, हात तरी सोडा माझा. इथे सुद्धा रुद्र आता मनातल्या मनात गाणं ऐकू येत आहे बरं का त्याला गिरिजासाठी. तर असो, आता रुद्र म्हणतो, अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. गिरिजा त्याला आता पुन्हा एकदा हॅपी दसरा असं विश करते आणि मग दवाखान्यामध्ये निघून जाते. आता बघा प्रेक्षकांनो, आत गेल्यानंतर तिथे खराखुरा प्रभास आता शुद्धीवर आलाय. ही गिरिजा प्रभासच्या समोर जाऊन उभी राहते. आता प्रभास गिरिजाकडे बघतो तेव्हा ती नर्स आहे ना उभी, ती म्हणते की याच आहेत, यांनी तुम्हाला दवाखान्यात ॲडमिट केलंय. आणि ती गिरिजाला म्हणते, हे बघा मॅडम, हे पेशंट तसे बरे झालेत, पण आता त्यांची भूल उतरली आहे, पण त्यांना एवढं बरं नाही वाटत आहे, त्यामुळे जास्ती वेळ गप्पा मारू नका यांच्याशी. गिरिजा आपली नुसती हो म्हणते आणि नर्स निघून जाते. इकडे प्रभास आता ती विसरलेली पिशवी गिरिजाला परत द्यायसाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये शिरलाय. आता मात्र प्रेक्षकांनो खूप उत्सुकता वाढवली आहे. काय वाटतं तुम्हाला? रुद्रला आणि प्रभासला एकमेकांना दाखवतील का? प्रभास रुद्रला बघेल का? आता पुढे काय होईल येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. एपिसोड इथेच समाप्त होतो आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की या उर्वशीला एक चिठ्ठी सापडली आहे एका फोटोच्या मागे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की वारसदार जिवंत आहे. आता ही गोष्ट उर्वशीला कळली आहे. इकडे या नागेश्वरला कोणीतरी आणखीन चिठ्ठी पाठवत लिहिली आहे त्यामध्ये की बाहेर पडू नका, तुमचं नुकसान होईल. आणि आता नागेश्वर आणखीन विचलित होतो. पण इकडे गिरिजाने सीमोल्लंघन करायचं ठरवलंय आणि त्या रावणाला ती अशी बाण सोडून मारते आणि मारताना म्हणते, प्रकाश तर पाडावाच लागेल अंधार जाण्यासाठी. आणि तिला गिरिजाला या अवतारात बघून रुद्रला नवलच वाटलंय. काय वाटतं प्रेक्षकांनो? येणाऱ्या भागांमध्ये काय होईल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा भाग आवडल्यास आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.